नमस्कार. आपण आज बुधगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी विद्यमान सरपंच वैशाली विक्रम पाटील या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आता सध्या जो 5 तारखेला निवडणूक ही होत आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर भारतीय जनता पार्टीकडून आपले उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडलेले आहेत. त्याचबरोबर इथे मागच्या वेळी देखील आपली सत्ता होती आणि त्यावेळी भरपूर निधी आणून गावातील विकास कामे आपण पूर्ण केलेली आहेत. तर ती कोणकोणत्या प्रकारची विकास कामे आपल्या हातून झालेली आहेत? आमच्या हातून पहिला मंदिरे सगळी सुधारणा केली. नंतर रस्ते, गटारी आणि पाईपलाईन पाण्याची थोडी राहिलेली आहे, फक्त ज्योतिबा नगरची, बाकी सगळी झालेली आहे. आणि इंदिरानगरचे करायचे. आमची भरपूर विकास कामं झाल्यात, काय आमदार फंडातून झाल्यात, काय 15 मधून झालेले आहेत. नागरिक सुविधा एवढी झालेली आहेत आमची कामं, अजून चालू आहेत आणि काय थोडी अपूर्ण आहेत, ती बी या पुढे भविष्यात होतील. आणि आता जे आमचे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदचे ज्योतिताई भालचंद्र होसमने आणि पंचायत समितीचे अभिषेक मोहन गावडे यांना जनतेने बहुमताने निवडून द्यावे. कारण आम्ही जर खालून कामं पाठवली तर वर आमची सीट गेली तर आमची कामं मंजूर होऊन आणि भरपूर कामं होऊ शकतील. आणखी जी प्रलंबित आहेत कामे राहिलेली काही आपल्या काळात, तर आता ती कोणकोणती कामं असतील आणि मुख्यत्वे करून बुधगाव मधील ग्रामस्थांना कोणत्या विकास कामाची अपेक्षा आहे? बुधगाव म्हणलं तर जास्त गटरी रस्ते हेच मेन आहे. बाकीची सगळी कामं आहेत चांगली, लाईटची सोय आहे, पाण्याची सोय आहे. फक्त रस्ते गटरी कशा पहिला ओपन होत्या, आता आम्ही अंडरग्राऊंड केल्यात आणि थोड्या राहिल्यात, ते बी पूर्ण गाव आम्ही अंडरग्राऊंड करणार आहे. आपण पाहतोय आता आमचा सांडपाण्याचा विषय आहे, तो मार्गी लागलेला आहे. थोड्या दिवसात काम चालू होईल. सौर ऊर्जेचं चालू झालेलं आहे ज्योतिबा नगरला. आणि कचऱ्याचं कसं आहे, आम्हाला फक्त जागा उपलब्ध नाही. आम्ही शिवगड बिळगड मागणी केलेली आहे, त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, आमचा तो बी विषय मिटून जातोय. आपण पाहिले की राजवाडा वगैरे ठिकाणी किंवा जे विमानतळाची जागा आहे ती कोल्हापूर बुधगाव याच्या आसपास मध्येच येते ती. आणि इथे देखील भरपूर व्यसनाधीन तरुण जे आहेत, मुलं किंवा माणसं, तर रात्रीच्या वेळी तिथं शांतता असते, शुकशुकाट असतो. त्यामुळे इथं वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं देखील केली जातात आणि त्यामुळेच गुन्हेगारी देखील नकळत घडत असते. तर याला आळा म्हणून येणाऱ्या भविष्य काळात आपल्या उपाययोजना काय असतील? आता कसं आहे, जे गेम आहेत त्यांना आम्ही, गेमची दुकान चालू आहे त्यांना आम्ही नोटीस दिल्या, ही बंद करा. आम्ही परवानगी तर काही दिलेलीच नाही, त्यांनी बिना परवाना चालू केलेली आहे, ते आम्ही बंद करा म्हणून नोटीस दिले. आणि मुलांना बी सांगतोय, कबड्डी खेळा, क्रिकेट खेळा, व्यायाम करा, व्यायाम शाळेत जावा, एवढं आम्ही मार्गदर्शन करू शकतोय. शेवटी त्यांची इच्छा, जेवढं मार्गदर्शन करायचंय चांगलं तेवढं आम्ही करतोय. त्यांचं भविष्य कसं असेल तसं. या ठिकाणी भरपूर असं प्रबोधन आणि मार्गदर्शन पण केलं जातं. या पक्षाच्या माध्यमातून बऱ्याच तरुणांना व्यायामाच्या दिशेने देखील वाटचाल करायची प्रबोधनं दिली जातात. वेगवेगळ्या व्यायामशाळा देखील या ठिकाणी आहेत आणि नवीन देखील उभा करण्याचा हा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर सत्तेत असल्यानंतर निधीची कमतरता पडणार नाही आणि त्यामुळे बुधगावचे जे विकासाची धोरणं आहेत आणि विकास कामे आहेत ती देखील प्रलंबित राहणार नाहीत आणि रखडली देखील जाणार नाहीत, असं वैशाली विक्रम पाटील या ज्या विद्यमान सरपंच आहेत तर त्यांनी अशी आशा व्यक्त केलेली आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत तर यांच्या पाठीशी जनतेनं राहावं आणि त्यांना निवडून द्यावं. आणि त्यांना जर निवडून दिलं तर अशीच ही विकास कामं पुढे देखील होत राहील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. आमचे सांगली प्रहार आणि नवमहाराष्ट्र 10 न्यूज कडून त्यांच्या या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझं जनतेला एक सांगणं आहे, आम्हाला जसं निवडून आशा काम करतील, अशा आशेनं तुम्ही आम्हाला जसं निवडून दिलं तसं ह्या बी 2 उमेदवारांना द्या, जेवढी तुमची आशा कामं असतील तेवढी पूर्ण होतील. धन्यवाद.